तर मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, लाडकी बहिणी योजने संदर्भातली एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। नारी शक्ती दूत या ॲप्लिकेशनवरून लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरणे सुरू होते, पण आता अर्ज करणे सध्या बंद केलेले आहेत, कारण की महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहिणी योजनेचे नवीन पोर्टल उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यामुळे नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवरून आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे नवीन अर्ज हे करता येणार नाहीत। राज्य सरकारने गेल्या काही दिवसापासून नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिलेले होते। महिलांकडून खूप मोठ्या प्रमाणावर दररोज नवीन अर्ज सादर केली जात होते, तेव्हा अनेक प्रमाणात अडचणी येत होत्या आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल करून देखील अर्ज करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर नागरिकांना अडचणी उपलब्ध असल्याचे पुढे आलेले होते। त्यामुळे यावर चर्चा करून हे बंद करण्याचे निर्णय घेतलेला आलेला आहे। नारी शक्ती ॲप्लिकेशनवरून आता फक्त आतापर्यंतचे जे अर्ज करण्यात आलेले होते त्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला चेक करता येणार आहे। तसेच जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्या अर्जांना दुरुस्त करून ते पुन्हा तुम्हाला तिथेच सबमिट करता येणार आहेत। नवीन अर्ज आपण लिंक देऊ डिस्क्रिप्शनमध्ये, त्या लिंकवर जाऊन क्लिक करून आपण नवीन अर्ज भरू शकता। या वेबसाईटची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल। ज्या महिलांना आतापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या महिलांनी आता महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेच्या नवीन पोर्टलवरून अर्ज भरावा, कारण तुम्हाला जुन्या पोर्टलवरती म्हणजेच की आपल्या मोबाईलवरून अर्ज करण्याची नारी शक्ती दूतवरून तुम्हाला अर्ज करता येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी। अर्ज करताना सर्व कागदपत्रे आणि माहिती भरताना काळजीपूर्वक माहिती भरावी, कारण की सध्या खूप लहान लहान चुकांमुळे अर्ज बाद म्हणजे रिजेक्ट ठरवण्यात येत आहेत। त्यामुळे महिलांनी या गोष्टीची काळजी घ्यावी आणि ही होती अपडेट, आणि या पुढची जी अपडेट येईल ती नक्कीच आपल्या चॅनलवर दाखवली जाईल। तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।